गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॉग टेबल हे डिव्हिजन साठी कसे यूज करायचं। त्या डिव्हिजन साठी लॉगचा फॉर्म्युला काय आहे तर a भागिले b इज इक्वल टू log a मायनस log b। आता मी इथे दोन एक्झाम्पल घेतले आहेत। आता डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे 239.2 भागिले 74/0.33। आता फर्स्ट एक्झाम्पल इथे घेऊया। आता डिव्हिजन साठी सुद्धा जसं आपण मल्टिप्लिकेशन साठी कॅरेक्टर आधी घेतो तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे, फक्त ऍडिशनच्या इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे। आता बघूया। आता इथे 2239.20 हा नंबर आहे भागिले त्याला 74.33 हा नंबर आहे। आता 23 चा 9 आणि 2 ॲज अ मीन डिफरन्स आपल्याला घ्यायचे। आता तो लॉग टेबल मध्ये घ्यायचा। 23 चा 9 3784 हा नंबर आहे आणि त्याचा 2 ॲज अ मीन डिफरन्स घ्यायचा आहे। त्याचा मीन डिफरन्स आहे 4। आता आपल्याला याची ऍडिशन करून घ्यायचं आहे 8873। हा आपला डेसिमल मधला नंबर लिहून झालाय। आता आपल्याला याचे कॅरेक्टरिस्टिकचा नंबर लिहायचा। आता तो लिहिताना कसं लिहिणार तर इकडे 3 डिजिट आहे म्हणून ते 3 डिजिट म्हणून आपल्याला एक मायनस करायचं। म्हणून आता कॅरेक्टरिस्टिक किती आला तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक 2 आला 74.33। आता 74 चा 3 नंबर आपल्याला लॉग म्हणून घ्यायचा आहे आणि 3 आपल्याला मीन डिफरन्स म्हणून घ्यायचा आहे। आता 74 चा 3 74 चा 3 हा नंबर आहे 8710। आता त्याचा मीन डिफरन्स किती आहे तर मीन डिफरन्स त्याचा 2। त्याची ऍडिशन करून घ्यायची 2178। आता आपल्याला डेसिमल ला नंबर मिळालाय 8712। आता पॉइंट आता आपल्याला याचा कॅरेक्टरिस्टिक्स द्यायचे। आता इथे किती आहे तर इथे 2 नंबर्स आहेत म्हणून 2 ऑलवेज मायनस त्याच्यातून 1 करायचं म्हणून इथे कॅरेक्टरिस्टिक्स आला याचा 1। आता आपल्याला याचं सबट्रॅक्शन करायचंय। आता याचं सबट्रॅक्शन करून याचा आन्सर आलाय 5076। आता याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा। आता 50 चा 7 नंबर हा आपल्याला लॉग टेबल मध्ये बघायचा आहे आणि 6 ॲज अ मीन डिफरन्स म्हणून। हा 7 चा अँटीलॉग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 हा मीन डिफरन्स म्हणून घ्यायचा आहे। त्याचा मीन डिफरन्स आहे 6 चा 4। मग आता याची ऍडिशन करून घ्यायची। त्याचा आन्सर आलाय 3210 एवढा याचा आन्सर आलाय। आता आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। आता पॉइंट देताना काय करतो आपण जो इथे कॅरेक्टरिस्टिक जो नंबर येईल ह्याच्यातून प्लस किंवा मायनस करू तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला +1 ऍड करायचा। तर याचा आन्सर किती आलं तर 1 म्हणून आपण पॉइंट शिफ्ट करताना 1 पॉइंट शिफ्ट करायचा। तो शिफ्ट करताना लेफ्ट टू राईट जायचे। आता इथे 1 आले म्हणून पॉइंट देताना 3.210 39.20 भागिले 7433 याचा आन्सर किती आलं तर 3.210। आता इथे सेकंड एक्झाम्पल बघूया। सेकंड एक्झाम्पल एकदम सिंपल घेतलाय 15 डिवायडेड बाय 0.25। आता 15 चा 0 आपण लॉग घेऊया। त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक जो नंबर आहे त्याच्यामध्ये 2 डिजिट्स असल्यामुळे 2 - 1 म्हणून याचा कॅरेक्टरिस्टिक नंबर 1.15 चा 0 किती आता 0 पॉइंट नंतर एकही 0 नाहीये म्हणून हा 0 प्लस त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा आहे म्हणून याचा आन्सर आला 1 बार। याचा आन्सर 1 बार पॉइंट। आता 25 चा 0 3979। आता याची सबट्रॅक्शन करून घ्यायची
1 मायनस मायनस 1 मायनस मायनस प्लस, मग 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. याचा आन्सर आला 2. आता जो फ्रॅक्शनल मधला नंबर आहे त्याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा. आता 13 चा 1 आणि 1 याचा मेन डिफरन्स. 13 चा 1 आला 2000. त्याच्यामध्ये 1 ऍड केला की ते 0च आहे मेन डिफरन्स 1 चा. त्याच्यामुळे आन्सर आला 200. एवढं त्याचा आन्सर आला.